आणि आम्ही आक्रमक नाही झालो, फक्त आमची गरज होऊन आमची तुम्हाला, कारण तुम्ही 11 महिन्यापासून आम्हाला देतो 13 महिन्यापासून म्हणायला लागलो. जर तुम्ही खरंच देत असाल तर देऊन टाका. कशाला असे आमचे बंधूला आले, किती लोक यायले, काय होईल तुमचं हे लक्षात घ्या जरा. एक दिवस कसा निघाल तुमच्यासाठी चांगलं नाहीये. पाऊस पडत असताना गर्दी इथं माणूस बसायला जागा नव्हती, पण दादाने सांगितलं घरं खोली करा. एकीकडे दादा माणुसकी दाखवतात, मात्र प्रशासन आणि सरकार मात्र माणुसकी दाखवत नाही. अरे ते सरकार आहे का ते का माणसं आहे का गिदाड्याच्या गेंड्याच्या कातडीचं ते. कारण त्याला जर खरंच काळजी असते ना, त्यांना रस्ते बंद केले नसते, आणि रस्ते बंद केले नसते तर लोक कुठून बी आले असते. आणि आंतरवाली तर त्यांच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी खुलीचे. आंतरवाली तर आम्ही कधी बी दरवाजे बंद करू नका. आणि या सरकारने जरी दरवाजा रस्ते बंद केले, पण आमचा देव आमच्यासाठी उभा आहे, आणि आमचा 6 कोटीचा काळजी दिलंय, त्याला काळजी आहे सगळ्यांची. त्याच्यामुळे आम्हाला काय होणार नाही. मनोज दादांची कशी काळजी घेतात, कारण 6वा दिवस आहे आज आमरण उपोषणाचा. महाराष्ट्राची जनता प्रचंड काळजी करते. गरजवंत समाज आहे, गोरगरीब समाज आहे, प्रत्येकाला अंतरावली सराटीपर्यंत येता येत नाही. परंतु त्यांची अशी इच्छा असते की दादांच्या जवळच्या लोकांनी दादांची काळजी घेतली पाहिजे. काय विश्वास देणार मराठ्यांना, तुम्ही कशी काळजी घेता? 100% मी सगळ्यांना विश्वास देऊ इच्छिते, कारण त्यांचं काय जसं ते आमचं काय जे तसं आज का महाराष्ट्रातल्या सगळ्या गरजवंत मराठीचं ते काय झालेलं आहे. आणि त्यांना माझी सगळ्या बांधवाला माझी विनंती राहील की त्यांची काळजी तुम्ही करू नका, कारण देव बसलेला आहे त्यांच्यासाठी. मारुती आहे आमचा एवढा सत्याचा आहे, त्यांना काहीच होऊ देणार नाही. फक्त तुमची ऊर्जा आहे, 6 कोटी मराठ्याची ऊर्जा त्या माणसाला बसलेली आहे. केवळ हे लोकांची नाहीये, त्यांचा आशीर्वाद यांना 6 कोटी मराठ्याचा आहे त्यांना. आणि आम्ही काळजी तर खूप त्यांची घेतो. या ठिकाणी ताई महिला भगिनी आज मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. तुम्ही कसं सहकार्य करता या सगळ्या मातांना? आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो. आम्ही आमच्या घरी त्यांना नेऊन चहा पाणी विचारतो, कारण इतक्या लांबून आलेल्या त्या. आम्ही ओळख पाळत पाहुणे रावळे नाही, फक्त एक मराठा आहे, आणि म्हणून आम्ही सगळ्यांना ओळख देतो. आमचे मराठाच नाही, कोळी बांध जे ओबीसीचे आहेत महिला दिदी ताई भेटायला आले तिथून दादाची काळजी पोटी. अरे येऊन बघा म्हणा ओबीसी काय असते आणि मराठा काय असतो, हे सगळे आम्ही एक आहे. तुम्ही गरजवंत मराठा आहे, आम्ही सगळ्यांना, आम्हाला दादाला माहिती आहे ना, दादा सगळ्याला समान धरतात. आम्ही नाही करीत ओबीसी मराठा फरक कधीच करणार नाही, आणि करीत बी नाही. आमच्या गावातले बी आमच्या सोबत आहेत. फक्त हे साक्षर सरकार हे काय करताय, हे काय लोकांना आमच्यातून फोडून नेत आहे, पॅकेज देत आहे, म्हणून हे लोक बाहेर जाते. बाकी दुसरं कोणी काही नाही. गरजवंत ओबीसी बी नाही जात बाहेर, आणि मराठा बी जात नाही. 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. आता खडतर काळ सुरू होतोय, कारण दादांच्या प्रकृतीचा प्रश्न आता खऱ्या अर्थाने निर्माण झालाय. तर किती ताकदीने तुम्ही सगळ्या जिजाऊच्या लेकी महिला असतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या रणरागिनी आणि एकूणच मराठा समाज मनोज दादांच्या पाठीशी सरकारवर दबाव आणण्यासाठी किती ताकदीने काम करणार आहे? खूप ताकदीनं काम करणार आहे. आता अजून त्यांची वाट बघता बघायला लागलो आम्ही. त्यांना जर नाहीच काळजी आली ना आमची, तर आम्ही त्यांच्या मंत्रालय फोडू बाबा. या सगळ्या महिला ऑल महाराष्ट्रात यांना बाहेर हागण्या मुतण्याला सगळं आम्ही बाहेर जाम करणार आम्ही. हा बाहेर आम्ही याला काढणार, ते गरज नाही त्यांना, आम्ही बाहेर काढणार त्यांना आम्ही बाहेर काढणार. आमच्या दादाचं आता वाट पाहणार आम्ही. फक्त केवळ कशामुळे आम्ही शांत आहे, आमचा दादा काय म्हणतात आम्ही शांततेत आहे, कारण त्यांना कुठं बी आक्रमकता नकोय. त्यांना काही राजकारणाची कोणाची कशाची आशा नाहीये, मोठं होण्याची आशा नाही. त्यांना फक्त गरज होऊन त्याला मिळवून द्यायचे बाबा सगळ्यांना. काही तरी कोणी कोणाचे लेकरं मोठे होते.